युती कधी होईल, होईल की नाही होईल, मग काय जागा झाल्या नाही झाल्या, या सर्वांच्या बाबतीत पक्षाचे दोन्ही प्रमुख नेते आज आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणार आहे. एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी आपण राजकीय दोन पक्षाचा आपण युती करत असतो त्यावेळी अनेक बैठका होत असतात, अनेक चर्चा होत असतात, पण अंतिम हा शेवटी सुटकारच होतो आणि म्हणूनच त्याचा एक भाग म्हणून आज ती घोषणा पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये, दोन्ही पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये 12-12:30 वाजता केली जाणार आहे. परंतु त्या अगोदर स्मृतीस्थळावरती नतमस्तक होत असताना आज बाळासाहेबांनी जो पाहिलेला स्वप्न आहे तो खऱ्या अर्थाने साकार होत असताना, त्यांना नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मराठी माणसासाठी एकदम महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की आज शिवसेना आणि मनसे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती एकत्र आलेली आहे. आणि पुणे शहरामध्ये सुद्धा शिवसेनेला सुद्धा एक काळ असा होता की 24-25 नगरसेवक होते आणि मनसे सुद्धा 29 नगरसेवक होते. म्हणजे पुणे शहरामध्ये शिवसेना आणि मनसेची ताकद नाही असं नाही आहे. मागच्याच 2017च्या निवडणुकीमध्ये 8,26,000 आणि 3,73,000 अशा प्रकारचं मतदान दोन्ही पक्षाला झालेलं आहे. त्यामुळे आमची दखल ही दोन्ही पक्षांची सगळ्या इतर पक्षांनी घ्यावीच लागेल. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच. इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे. याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथेही आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो. बोलतायत भडभुंजे, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे सगळे लाचार दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बूटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं, त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानंच स्वराज्याला विरोध केला. शिवाजी महाराजांनी ज्या 225 लढाया लढल्या असं शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे. त्यातल्या किमान 200 लढाया स्वकीयांविरुद्ध असते लढले आणि तरी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त विरोध मराठी लोकांनीच काही केला, तरीही त्यांच्यावर मात करून माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली. हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं. आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात. निवडलं जे दिल्लीचे बूटचाटे आहेत, मग त्या बूटचाट्याने परवा बूट पॉलिसवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता. ते प्रॅक्टिस करतायत चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे. पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस जो आहे, मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे, हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या मागे उभा राहील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे. उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं. त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना. आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत, मुंबईचे नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून, मी मुंबईकरचा नारा माननीय उद्धव साहेबांनी दिला होता ना. पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे, ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करत आहे. भावनिक तर आहेच ना. आनंद तो प्रचंड आनंद आहे. किती पहिली लोकांनी वाट पाहिली ना, प्रचंड वाट पाहिली मराठी माणसांनी. आणि त्या मराठी माणसाला आज असे उभारी आल्यासारखे वाटते. हो, जर मुंबईत आपला स्वाभिमान ठसा, हो तुमच्या मुंबईत असूनही खास मालक घरचा त्याला घर देत नाही असं सांगणारी माणसं त्यांच्या पक्षात आहेत. उरबडवत आहेत, त्यांची तळी उचलणाऱ्या भाजपच्याच मराठी कार्यकर्त्यांना सांगतो,
जरा लाज वाटली पाहिजे, जनाची नाही मनाची तरी, की सगळं पायघड्या उचलतो. तुमच्या सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाही सांगण्याची हिंमत करणारा माणूस तुमचा मंत्री आहे. तर दोन दृश्य आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुष्पार्पण करतानाची, आणि त्याच नंतर काही क्षणामध्ये हॉटेल ब्लू सी मध्ये पत्रकार परिषदेची सगळी तयारी झालेली आहे. काही क्षणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे या हॉटेलला पोहोचतील आणि त्यानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली जाईल. काही क्षणांमध्ये आता ही घोषणा होणार आहे. त्याआधी हे दृश्य आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकत्रितपणे पोहोचलेलं होतं. त्यानंतर तिथे पुष्पार्पण करण्यात आलं, बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतरची दृश्य आपण बघतोय. थोड्याच वेळामध्ये युतीची घोषणा होणार आहे. त्याची पत्रकार परिषदेची ही दृश्य आहेत. वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि इथेच युतीची अधिकृत घोषणा दोन्ही ठाकरे बंधूंकडून केल्या जाणार आहे. गेल्या 2 दशकांनंतर युतीची अधिकृतपणे घोषणा ही होणार आहे. 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले होते, पण राजकीय पटलावर अधिकृतपणे युतीची घोषणा कधी होणार असा प्रश्न वारंवार राजकीय वर्तुळातून असेल किंवा शिवसैनिक मनसैनिक सगळीकडूनच विचारण्यात येत होता. पण जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही युतीची घोषणा काहीशी उशिरानं झाली, पण आज तो ऐतिहासिक दिवस आहे. 24 डिसेंबरला राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड आज घडते. ही 3 दृश्य आपण आत्ता बघतोय. सुरुवातीला उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर पोहोचलेले होते. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच गाडीमधून एकत्रितपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले आणि त्यानंतर ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या समोर आहेत. दोन्ही एकाच गाडीतून निघालेले होते. त्यानंतर स्मृतीस्थळावर संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं, त्यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिसरी दृश्य आपण बघतोय हॉटेल ब्लू सी मधील एक्सक्लुझिव्ह दृश्य समोर आलेली आहेत. राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरे यांना औक्षण करण्यात आलेलं आहे, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. यामध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला दिसून येत आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा युतीची घोषणा करण्याच्या आधी एक कौटुंबिक हा क्षण आपल्याला दिसतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा औक्षण इथे करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी हे दोघे बंधू निघाले आहेत. खरं तर उद्धव ठाकरे हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले होते शिवतीर्थवर आणि त्यानंतर तो कौटुंबिक क्षण आपण बघितला. त्यानंतर काही दृश्य आपण थेट बघतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही क्षणामध्ये हॉटेल ब्लू सीला पोहोचतायत. तिथेच अधिकृत घोषणा. थेट दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हॉटेल ब्लू सीला पोहोचलेले आहेत. ताजी दृश्य आता समोर येत आहेत आणि काही क्षणांमध्येच आता पत्रकार परिषद सुरू होईल. पत्रकार परिषदेची सगळी तयारी आता झालेली आहे. नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, मुंबईकरांचं लक्ष लागलंय, कारण की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नेमकं काय बोलणार ठाकरे बंधू याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा मुद्दा ही युती राहिलेली होती की यांची अधिकृतपणे युती कधी होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून आता हे सगळे ठाकरे कुटुंब हे आता हॉटेल वरळी ब्लू सीला पोहोचलेलं आहे. इथेच आता अधिकृत पत्रकार परिषद आहे, तिथेच घोषणा ही केल्या जाणार आहे. आपण थेट दृश्यांमध्ये बघतोय. रश्मी ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे आहेत, सगळंच ठाकरे कुटुंब हे हॉटेल ब्लू सी वरळी येथे पोहोचलेलं आहे. थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतोय. एकीकडे संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एक कौटुंबिक दृश्य आपण बघतोय. तिथे युतीची घोषणा करायला जाण्याआधीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्याआधीच उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी आलेले होते शिवतीर्थवर. तिथेच राज ठाकरेंच्या आईने औक्षण केलेलं आहे दोन्ही ठाकरे बंधूंचं.
त्यानंतर ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले. तिथून आता ही थेट दृश्य आपण बघतोय. वरळी इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुटुंबासह पोहोचलेले आहेत. काही क्षणामध्ये पत्रकार परिषदेमध्ये आता युतीची अधिकृत घोषणा ही होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच क्षणाकडे लागलेलं आहे, कारण की त्यानंतर जागा वाटप कशा पद्धतीने करण्यात आलंय हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये देखील कमालीची उत्सुकता लागलेली आहे. काही पदाधिकाऱ्यांशी आपले प्रतिनिधी जेव्हा बोलले, पुण्याचे पदाधिकारी यांना देखील उत्सुकता लागलेली आहे की ही जी युती होती आहे अधिकृतपणे ज्याची घोषणा आज केल्या जाईल, ती युती फक्त मुंबईसाठी मर्यादित असेल की इतरही महापालिकांसाठी ही युती असणार आहे, हा देखील अतिशय कुतूहलाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला आता मिळणार आहे. मोठी बातमी आपण बघतोय. राजकीय घडामोड, राजकीय वर्तुळामध्ये ही खरं तर मोठी घडामोड म्हणता येईल. ऐतिहासिक हा दिवस म्हणता येईल. एक नवी युती आता काही क्षणामध्ये उदयास येते आणि ही युती मुंबईच्या राजकारणावर असेल, महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणावर किती मोठा परिणाम करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं मतदानामध्ये किती मोठा फरक ही युती आणू शकेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधकांना कितपत धक्का या युतीमुळे मिळणार आहे ते देखील येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळणारच आहे. बाळासाहेबांचे 2 शिलेदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अवघ्या 20 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. 5 जुलैला ते एकत्र आले होते, पण राजकीय पटलावर आज अधिकृत घोषणा ही होणार आहे. काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय. दोन्ही ठाकरे बंधूंना औक्षण करतानाची ही दृश्य आहेत. त्यामध्ये पूर्ण कुटुंब ठाकरे बंधू एकत्र आहेत. त्यामध्ये रश्मी ठाकरे आहेत, शर्मिला ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, संपूर्ण कुटुंब तिथे एकत्रितपणे आहे. ही काही दृश्य आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची आपण बघतोय. बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतानाची ही दृश्य आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दिसून आले. संपूर्ण ठाकरे कुटुंब हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दिसून आलेलं आहे. बाळासाहेबांचे 2 शिलेदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अवघ्या 20 वर्षांनंतर आता राजकीय पटलावर एकत्र येतात. राजकारणामध्ये काय मोठा बदल यामुळे घडतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे भाजपला यामुळे कसा फटका बसणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी काही क्षणामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि याच पत्रकार परिषदेमध्ये युतीची अधिकृत घोषणा ही दोन्ही ठाकरे बंधूंकडून केली जाणार आहे. खरं तर आपण पत्रकार परिषदेची दृश्य जेव्हा बघितली तेव्हा मागे जे बॅनर लागलेलं आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो दिसून येतोय. कुठल्याही नेत्याचा किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो या बॅनरवर नाही. फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे. क्लिअर मेसेज देण्याचा एक प्रयत्न आहे की बाळासाहेबांचे आम्ही 2 शिलेदार आहोत आणि आम्ही एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये दिसून येतोय. हा एक मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंकडून करण्यात येतोय का? कारण की एक मोठा मेसेज जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि दोन्ही बाजूला पक्षाचं फक्त चिन्ह लावण्यात आलंय, कुठलाही अतिरिक्त फोटो, कुठलाही नेत्याचा फोटो, कुठल्याही पक्षप्रमुखाचा फोटो इथे लावण्यात आलेला नाहीये. फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आपल्याला दिसून येतोय. एक